आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेला कोणताही विषय जेव्हा समोर येतो तेव्हा त्यावर भीती किंवा अफवा पसरवण्याऐवजी योग्य माहिती, जागरूकता आणि शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. नुकतीच कर्नाटकमधून एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने आरोग्य विभाग, शिक्षण क्षेत्र आणि संपूर्ण समाजालाच विचार करायला भाग पाडलंय. कर्नाटकातील महाविद्यालयं आणि तरुणांमध्ये एचआयव्ही संसर्गाची वाढती आकडेवारी लक्षात घेता राज्य सरकारने सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये मोफत एचआयव्ही चाचणी आणि गोपनीय समुपदेशन शिबिरं आयोजित करण्याचे कडक आदेश दिलेत. हा निर्णय घेण्यामागे कर्नाटकातील कॉलेजमधील तरुणांमध्ये वाढत चाललेला हा आजार आहे. एका आकडेवारीने तेथील सरकारची झोपच उडवली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या म्हणजेच नाकोच्या एका ताज्या अहवालानुसार एचआयव्ही बाधित व्यक्तींच्या संख्येच्या बाबतीत कर्नाटक हे देशात 3ऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार कर्नाटकात अंदाजे 2,60,000 लोक एचआयव्हीने ग्रस्त आहेत. यातील दिलासादायक बाब म्हणजे सुमारे 2,05,000 लोक नियमितपणे वैद्यकीय उपचार घेत आहेत. परंतु खरी चिंतेची बाब पुढे येते ती म्हणजे राज्यातील तब्बल 54,000 लोकांना आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग झालाय याची पुसटशी देखील कल्पना नाहीये. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या आजाराबद्दल माहिती नसते तेव्हा नकळतपणे हा संसर्ग इतर लोकांमध्ये पसरण्याचा धोका अत्यंत वाढतो. हीच बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने वेळेवर निदान आणि उपचारांवर भर देण्याचे आवाहन केले आहे. या संपूर्ण अहवालातील सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारा भाग म्हणजे 18 ते 35 या वयोगटातील तरुणांमध्ये होणारी संसर्गाची वेगवान वाढ. आकडेवारीवर नजर टाकली तर असं दिसून येतं की या वयोगटातील एचआयव्ही बाधित व्यक्तींची जी संख्या आहे ती 2023-24 मध्ये सुमारे 44,500 इतकी होती. ती वाढून 2 वर्षाच्या काळात म्हणजेच 2025-26च्या काळात तब्बल 66,600 वर पोहोचली आहे. अवघ्या 2 वर्षात झालेली ही प्रचंड वाढ आरोग्य तज्ज्ञांसाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरली आहे. यातही अधिक गंभीर बाब म्हणजे 18 ते 25 या महाविद्यालयीन वयोगटातील तब्बल 60,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची अलीकडच्याच काळात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एचआयव्ही चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तरुण वर्ग हा कोणत्याही देशाचा किंवा राज्याचा पाठीचा कणा असतो आणि याच वयोगटात संसर्ग वाढणं ही धोक्याची घंटा मानली जाते. या वाढत्या संसर्गामागे योग्य माहितीचा अभाव, संकोच, भीती आणि समाजात असलेल्या काही गैरसमजुती ही प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेकदा तरुण वयात भीतीपोटी किंवा माहिती नसल्यामुळे वेळेवर चाचणी केली जात नाही. याच समस्येवर मात करण्यासाठी कर्नाटकच्या विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाने म्हणजेच व्हीटीयूने आपल्याशी संलग्न असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिरं आयोजित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून केवळ एचआयव्हीच नाही तर हेपेटायटिस बी किंवा सिफिलिस यांसारख्या इतर गंभीर आजारांबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. हा संपूर्ण उपक्रम मोबिलायझेशन फॉर एड्स सेफ्टी म्हणजेच MAS या विशेष कार्यक्रमाअंतर्गत राबवला जातोय. या उपक्रमाचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना घाबरवणं किंवा त्यांच्यावर कोणतंही बंधन लादणं हे नसून त्यांना योग्य वैद्यकीय माहिती देणं आणि वेळेवर चाचणीचा पर्याय उपलब्ध करून देणं हे आहे. हा कार्यक्रम जुलै 2026 पासून सुरू होऊन पुढील 8 महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यात राबवला जाणार आहे. संबंधित जिल्ह्यांच्या एड्स नियंत्रण अधिकाऱ्यांच्या थेट सहकार्याने ही शिबिरं आयोजित केली जातील जेणेकरून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन आणि तपासणीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचं नाव ऐकलं की विद्यार्थ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे गोपनीयतेचा आणि सक्तीचा. परंतु विद्यापीठाने आणि राज्य सरकारने या संदर्भात अत्यंत स्पष्ट आणि संवेदनशील भूमिका घेतली आहे. व्हीटीयूने आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलंय की कोणत्याही विद्यार्थ्यासाठी ही चाचणी म्हणजेच एचआयव्ही चाचणी अनिवार्य नसणार आहे. ही चाचणी पूर्णपणे ऐच्छिक असेल म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची स्वतःची संमती असेल त्यांचीच चाचणी केली जाईल. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांची चाचणी केली जाईल त्यांचे अहवाल आणि त्यांची ओळख अत्यंत गोपनीय ठेवली जाईल. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे अहवाल सार्वजनिक केले जाणार नाहीत किंवा इतर कोणाशीही शेअर केले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांची सोय आणि गोपनीयता अधिक मजबूत करण्यासाठी कर्नाटकातील राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेनं एक अतिशय आधुनिक आणि डिजिटल मार्ग शोधून काढलाय. त्यांनी QR कोड आधारित एचआयव्ही स्वजोखीम मूल्यांकन साधन विकसित केलंय. हा QR कोड महाविद्यालयांच्या डिजिटल नोटीस बोर्डवर, ग्रंथालयात आणि प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला जाईल. कोणताही विद्यार्थी आपल्या मोबाईलवरून हा QR कोड स्कॅन करून स्वतःच्या जीवनशैलीशी संबंधित काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन स्वतःला संसर्गाचा किती धोका असू शकतो याचं डिजिटल मूल्यमापन करू शकतो.
जर एखाद्या विद्यार्थ्याला चाचणीची गरजच वाटली तर तो कोणालाही न सांगता स्वतःहून शिबिरात जाऊन गोपनीयता राखून चाचणी करून घेऊ शकतो. संवेदनशील विषयांवर काम करताना मानवी हक्क आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानाचं रक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. VTUचे कुलगुरू S. विद्याशंकर यांनी या मोहिमेबाबत बोलताना असं सांगितलंय की एड्स आणि HIV या विषयावर समाजात आजही मोठा संकोच पाहायला मिळतो. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये ही आरोग्य शिबिरं आयोजित करताना सर्व संस्थांनी विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा पूर्ण आदर केला पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटेल अथवा त्याला लाजिरवाण्या किंवा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल असं वातावरण अजिबात निर्माण होणार नाही याची स्पष्ट दक्षता घेण्याचे आदेश सर्व प्राचार्यांना देण्यात आले. या मोहिमेचा केवळ चाचणी करण्यावरच भर नाहीये, तर विद्यार्थ्यांमधील भीती दूर करण्यासाठी कला आणि संस्कृतीचाही वापर केला जाणार आहे. मोहिमेच्या पहिल्या 2 महिन्यात मार्गदर्शन सत्र आणि जनजागृती उपक्रम राबवले जातील. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विशेष उपक्रम राबवले जातील. यामध्ये फ्लॅश मॉब, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कला सादरीकरणांच्या माध्यमातून HIV बाबतचे गैरसमज दूर केले जातील. जेव्हा तरुण स्वतःहून नाटकातून किंवा कलेच्या माध्यमातून हा विषय मांडतात तेव्हा त्या विषयातील भीती कमी होते आणि संवादाचं वातावरण निर्माण होतं. आरोग्य तज्ञांच्या मते आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये HIV हा आता पूर्वीसारखा घाबरवणारा विषय राहिलेला नाही. जर योग्य वेळी चाचणी झाली आणि संसर्ग वेळेत लक्षात आला तर नियमित अँटीरेट्रोव्हायरल थेरपी म्हणजेच ART उपचारांच्या मदतीने बाधित व्यक्ती अत्यंत सामान्य, निरोगी आणि दीर्घायुष्य जगू शकते. परंतु सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे आजाराचं निदान न होणं. कर्नाटकात ज्या 54,000 लोकांना स्वतःला संसर्ग झाला हेच माहिती नाहीये, त्यांना शोधून उपचारांच्या छत्राखाली आणणं हाच या कॉलेज कॅम्पस मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शेवटी या सर्व घडामोडींवरून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो की आरोग्यविषयक समस्या लपवून ठेवल्याने त्या संपत नसतात, तर त्यावर मोकळेपणाने बोलल्याने आणि योग्य काळजी घेतल्यानेच त्यावर मात करता येते. कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेला हा उपक्रम केवळ एका राज्यापुरता मर्यादित न राहता देशभरातील तरुणांसाठी आरोग्याबाबत जागरूक होण्याचा एक मोठा संदेश आहे. सुरक्षितता, नियमित तपासणी आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संसर्गाविरोधातील सर्वात मोठी ढाल असते. तुम्हाला राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल आणि महाविद्यालयांमध्ये राबवल्या जाणाऱ्या या आरोग्यविषयक मोहिमेबद्दल काय वाटतं? समाजात HIV बाबत असलेली भीती कमी करण्यासाठी आणखी कोणकोणते उपाय केले पाहिजेत? तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.